नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भक्तिमय प्रवासाला। आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग समजून घेणार आहोत, जो आहे नाही जागा आला मज पंढरीशी विठ्ठल दर्शनाशी चित्त लागे। हा अभंग म्हणजे भक्तीचा एक अथांग सागर आहे, ज्यामध्ये विठ्ठलाच्या दर्शनाचे ताळमेळ आणि नाम संकीर्तनाचा गोडवा दडलेला आहे। चला या अभंगाच्या सौंदर्यात हरवून जाऊया। प्रथम आपण हा अभंग ऐकूया, त्याचा अर्थ थोडक्यात समजून घेऊया। नाही जागा आला मज पंढरीची विठ्ठल दर्शनाशी चित्त लागे, म्हणजे मला संसारातील कोणतीही गोष्ट आकर्षित करत नाही, माझे मन फक्त पंढरपुराच्या विठ्ठल दर्शनात रमले आहे। सर्व सुख तिथे विश्वव्यापक, नाम संकीर्तन त्याची मागे। याचा अर्थ आहे या सर्व सुख पंढरपुरात आहे, जिथे विश्वव्यापी विठ्ठल आहे आणि मी फक्त त्याच्या नाम संकीर्तनाचीच मागणी करतो। संसार सागर तुका म्हणे पंढरीच्या खेपा माझे सुख। तुकाराम महाराज म्हणतात, हा संसाराचा सागर पार करण्यासाठी पंढरपुराच्या यात्राच माझे सुख आहे। विठ्ठलाचे पाय धरिता ध्यान सर्व दोष जाती अंतरचे। जेव्हा मी विठ्ठलाच्या चरणाचे ध्यान करतो तेव्हाच माझ्या मनातील सर्व दोष नष्ट होतात। हा अभंग किती साधा पण खोल आहे। संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे एक थोर संत होते। त्यांचे जीवन साधेपणाने आणि भक्तीने भरलेले होते। त्यांनी आपल्या अभंगातून सामान्य माणसाला भक्तीचा सोपा मार्ग दाखवला। हा अभंग त्यांच्या पंढरपूर आणि विठ्ठलवारीवरील निस्सीम प्रेमाचे प्रतीक आहे। पंढरपूर हे महाराष्ट्रातील भक्तीचे केंद्र आहे। तिथे चंद्रभागेच्या काठावर विठ्ठल मंदिर उभे आहे, जिथे लाखो भाविक दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला दर्शनासाठी येतात। तुकाराम महाराजांना पंढरपूर म्हणजे सुखाचा ठेवा वाटायचा। त्यांच्या मते खरे सुख भौतिक गोष्टींमध्ये नाही, तर विठ्ठलाच्या भक्तीत आहे। या अभंगाचा खोलवर अर्थ समजून घेऊया। पंढरीची ओढ तुकाराम महाराज म्हणतात, नाही जागा आला मज पंढरीची। याचा अर्थ त्यांचे मन संसारातील मोहमायात अडकत नाही, त्यांचा भक्त विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ आहे। आजच्या काळात आपण बघतो की आपण धावपळीत इतके गुरफटतो की खरे सुख कशात आहे हे विसरतो। तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की खरे सुख आत्म्याच्या शांतीत आहे, ती शांती विठ्ठलाच्या भक्तीत मिळते। अभंगात नाम संकीर्तन त्याची मागे असे म्हटले आहे। नाम संकीर्तन म्हणजे विठ्ठलाच्या नावाचा जप कीर्तन। तुकाराम महाराजांना विश्वातील सर्व सुखे विठ्ठलाच्या नावात दिसतात। आज तणावपूर्ण जीवनात जर आपण दररोज थोडा वेळ भक्ती किंवा ध्यानासाठी काढला तर मनाला शांती मिळेल। तुकाराम महाराजांनी संसाराला सागर म्हणतात, जे खूप खोल आणि धोकादायक आहे, पण पंढरपूरच्या यात्रा आणि विठ्ठलाचे ध्यान हे सागरातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे। शेवटी विठ्ठलाचे पाय धरिता ध्यान या ओळीत तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठलाच्या चरणांचे ध्यान केल्याने मनातील सर्व नकारात्मक विचार दोष नष्ट होतात। हे ध्यान म्हणजे आजच्या भाषेतील माइंडफुलनेस आहे, ज्यामुळे आपण स्वतःला शांत आणि सकारात्मक ठेवू शकतो। आता एक उदाहरण घेऊ। समजा एक व्यक्ती आहे ज्याचे नाव रमेश आहे। रमेश एका कंपनीत काम करतो आणि त्याच्या आयुष्यात खूप तणाव आहे। ऑफिसचे टार्गेट, कुटुंबाची जबाबदारी आणि स्वतःच्या अपेक्षा यामुळे तो नेहमी चिंतेत असतो। एके दिवशी तो पंढरपूरच्या यात्रेला जातो। तिथे विठ्ठलाचे दर्शन घेताना आणि कीर्तन ऐकताना त्याला एक अनोखी शांती मिळते। तो दररोज थोडा वेळ विठ्ठलाचे नामस्मरण करायला लागतो। हळूहळू त्याच्या मनातील तणाव कमी होता आणि आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला लागतो। ही कथा आपल्याला सांगते की तुकारामांचा हा अभंग फक्त शब्दात नाही, तर एक जीवन जगण्याचा मार्ग आहे। ती भक्ती आपल्याला तणावमुक्त आणि आनंदी बनवते। आजच्या या डिजिटल युगात तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला काय शिकवतो? प्राधान्य निश्चित करावे। आपण बऱ्याचदा भौतिक गोष्टींमागे धावतो, पण तुकाराम महाराज म्हणतात की खरे सुख आत्म्याच्या शांतीत आहे। भक्तीला मोठ्या गोष्टींची गरज नाही, फक्त एक विठ्ठलाचे नाव घ्या, ध्यान करा आणि कीर्तन ऐका। विठ्ठलाचे ध्यान आपल्या मनातील नकारात्मक दूर करते
आणि सकारात्मक दृष्टिकोन देते. आजकाल आपण यूट्यूबवर कीर्तन ऐकू शकतो, मोबाईलवर भक्तिगीते लावू शकतो. तुकाराम महाराजांचा संदेश आधुनिक तंत्रज्ञानानेही आपल्यापर्यंत पोहोचवतो. मित्रांनो, काय आपण तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला भक्तीचा, साधेपणाचा आणि शांतीचा मार्ग दाखवतो. चला आपणही आपल्या व्यस्त जीवनात थोडा वेळ भक्तीसाठी, ध्यानासाठी काढूया. रोज फक्त 10 मिनिटं विठ्ठलाचे नाव घेऊया. कीर्तन ऐका आणि बघा तुमच्या आयुष्यातील कशी शांती येते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा, शेअर करा आणि आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आणखी कोणता अभंग ऐकायला आवडेल ते कमेंट्समध्ये सांगा. शेवटी आपण पुन्हा एकदा हा अभंग ऐकूया. नाही जागा आला मज पंढरीची, विठ्ठल दर्शनाशी चित्त लागे. सर्व सुखे तिथे विश्वव्यापक, नाम संकीर्तन तेची मागे. संसार सागर तुका म्हणे, पंढरीच्या खेपा माझे सुख. विठ्ठलाचे पाय धरिता ध्यान, सर्व दोष जाती अंतरचे. रामकृष्ण हरी.